आपण आज बरेच दिवसांनी भेटत आहोत। थोडासा मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं सेटिंग नसल्यामुळं मला पुढचे व्हिडिओ बनवता आले नव्हते, त्याबद्दल क्षमा। तर मुलांना आपण पॉलिनॉमियल हा जो चॅप्टर आहे हा सुरू केला होता। मग आपण त्यामध्ये पॉलिनॉमियल कशाला म्हणतात हे बघितलं, आठवतंय तुम्हाला? पॉलिनॉमियल म्हणजे काय, तसं आपण थोडंसं तर रिव्हिजन करू। पॉलिनॉमियल अशा प्रकारे याच्यामध्ये नंबर्स पण आहेत, व्हेरिएबल्स पण आहेत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे ऑपरेशन्स आहेत आणि ह्या सगळ्यांनी मिळून जर अशा प्रकारे एक्सप्रेशन असेल ह्याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो। मग पॉलिनॉमियल म्हटल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये यूज केलेले जे व्हेरिएबल्स असतात, त्याच्यामध्ये यूज केलेला जो व्हेरिएबल, समजा इथे या ठिकाणी यूज केलेला व्हेरिएबल एक्स आहे, तर ह्या एक्सचा जो इंडेक्स आहे, एक्सचा जो पॉवर आहे तो पॉझिटिव्ह इंटिजर असायला पाहिजे। पॉलिनॉमियल असण्यासाठीची पहिली कंडिशन काय आहे की व्हेरिएबलचा इंडेक्स हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर असायला पाहिजे। म्हणजे इथं 1/2 असलं तर चालणार नाही किंवा -5 असलं तर चालणार नाही, तर इंडेक्स हा पॉझिटिव्ह इंटिजर असायला पाहिजे, ही फर्स्ट कंडिशन। त्यानंतर ह्या व्हेरिएबल सोबत जे कोएफिशियंट्स आलेले आहेत, हे कोएफिशियंट x³ सोबत कोएफिशियंट 2 आलाय, x⁵ सोबत कोएफिशियंट -7 आलाय, x² सोबतचं कोएफिशियंट +4 आणि +7 हा कॉन्स्टंट आहे। म्हणजे हे कॉन्स्टंट आणि कोएफिशियंट जे आहेत हे सगळे रियल नंबर्स असायला पाहिजे। मग हे जे रियल नंबर्स असतील तर मग याला आपण काय म्हणतो, पॉलिनॉमियल आहे असं म्हणतो। मग हे आपल्याला मागच्या तासामध्ये झालेलं आहे। आता आपल्याला पुढे या तासामध्ये बघायचं आहे, तर याच्या पुढचा भाग म्हणजे आपल्याला बघायचे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। डिग्री ऑफ पॉलिनॉमियलमध्ये अशा प्रकारे टर्म्स असतात, एक टर्म असेल त्याला मोनॉमियल म्हणतो, 2 टर्म्स असतील बायनॉमियल, 3 टर्म्स असतील ट्रायनॉमियल। मग इथं पॉलिनॉमियलमध्ये 3 पेक्षा जास्त ही टर्म्स असू शकतात, त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो। मग अशा प्रकारे तुम्हाला पॉलिनॉमियल दिलेले असतात। या दोन्हीमध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसत आहे की इथं फक्त x हा एकच व्हेरिएबल आहे आणि इथं x आणि y हे 2 व्हेरिएबल आहे। मग आपण जेव्हा डिग्री काय आहे हे बघतो त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही पण पॉलिनॉमियलचा विचार करायचा आहे, त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त व्हेरिएबल आहे, ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे। तर डिग्री म्हणजे काय, तर डिग्री म्हणजे त्या पॉलिनॉमियलमध्ये यूज केलेला जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर, मोठ्यात मोठा घातांक, मोठ्यात मोठा इंडेक्स जो आहे त्याला डिग्री। खूप सोपं, डिग्री म्हणजे असं काही तुम्हाला खूप अवघड लक्षात ठेवायची गरज नाही। तर डिग्री म्हणजे काय, मोठ्यात मोठा इंडेक्स, व्हेरिएबलच्या डोक्यावर सगळ्यात मोठा अंक कुठला आलेला आहे, सगळ्यात मोठा पॉवर कुठला आहे, सगळ्यात मोठा घातांक कुठला आहे, त्याला डिग्री असं म्हणायचं। जसं आता ह्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये इथं x⁵ पॉवर 3 आहे, इथं 5, इथं 2 आणि इथं काय नाही, म्हणजे इथं x च्या शेजारी असतो x आणि त्याच्यावर त्याचा पॉवर 0 असतो, म्हणजे 3, 5, 2, 0 अशा प्रकारे इथं काय आलेले आहेत, त्याचे पॉवर इंडेक्स आलेले आहेत। मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर तुम्हाला कुठला दिसतोय, तर सगळ्यात मोठा नंबर आहे 5। तर मग याची डिग्री काय झाली, हे जे दिलेला पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 5। एवढंच तुम्हाला सांगायचं आहे। मोठ्यात मोठा इंडेक्स कुठला आहे, तो इंडेक्स म्हणजेच त्याची काय आहे, डिग्री आहे। तर लक्षात, आता इथं 2 व्हेरिएबल्स जेव्हा यूज केलेले आहेत तेव्हा आपल्याला त्याची डिग्री कशी सांगायची आहे ना। आता इथं आपल्याला बघितलं की 6 आहे असं दिसतंय, बरोबर आहे। मग इथं 6 आपल्याला वाटतं की त्याची 6 डिग्री आहे, पण 2 व्हेरिएबलसाठी तसं होत नाही। तर 2 व्हेरिएबलमध्ये आपल्याला हायेस्ट इंडेक्स, हायेस्ट पॉवरच बघायचा आहे,
परंतु इथं सम ऑफ पॉवर्स ज्या प्रत्येक टर्ममध्ये जे इंडेक्स दिलेले आहेत त्यांचं सम करायचं. ते 2 व्हेरिएबल्स असतील 3 व्हेरिएबल असतील त्या सगळ्यांचं सम हायेस्ट सम ऑफ पॉवर म्हणजे हे जे इंडेक्स आहेत तर ह्या दोघांची बेरीज किती झाली 6 + 3 = 9 म्हणजे ह्याचं टोटल इंडेक्स आपण 9 घ्यायचं. इथं काय नाही म्हणजे 1 आहे, इथं 2 + 1 = 3 म्हणजे या टर्मचा इंडेक्स किती झाला 3 झाला. इथं 1 + 2 म्हणजे 3 आणि इथं 6 म्हणजे इथं आपल्याला ह्या दोन्हीचं सम करून त्याचं टोटल इंडेक्स घ्यायचं आहे. आता ह्या टोटल इंडेक्स मधला सगळ्यात हायेस्ट इंडेक्स कुठला आहे तर इथं 9 हा सगळ्यात मोठा आपल्याला दिसतो. हे 3, 3, 6 हे 9 पेक्षा लहान आहे म्हणजे इथं 9 हा जो पॉवर आहे तो हायेस्ट आहे. म्हणून हा जो पॉलिनॉमियल आहे याची डिग्री किती आहे डिग्री = 9. याची डिग्री किती असणार आहे 9 असणार आहे. आलं लक्षात. 3 टर्म्स असतील x y z आलेला असेल तरी पण प्रत्येक टर्म मधलं सम करायचं आणि सगळ्यात मोठा जो सम असेल तो त्याची डिग्री असेल. हायेस्ट पॉवर जो असेल तो त्याची डिग्री असणार आहे. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर अशा प्रकारे कॉन्स्टंट असेल हा कॉन्स्टंट ते कॉन्स्टंट तर दिलाय तुम्हाला दिलाय अशा प्रकारे एक अंक 32 तुम्हाला विचारलं की ह्या 32 ची डिग्री किती आहे तर ह्या 32 सोबत कुठला तरी एक व्हेरिएबल असणार आहे आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर 0 असणार आहे. म्हणजेच ह्या 32 जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटची डिग्री किती असणार आहे 0 म्हणजे याची डिग्री तुम्हाला 0 कॉन्स्टंटची डिग्री ऑफ कॉन्स्टंट इज 0 हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि जर तो जो कॉन्स्टंट 0 असेल तुम्हाला मी म्हणलं 0 आहे आणि आता ह्या 0 ची डिग्री किती आहे सांगा तर या 0 ची डिग्री सांगता येत नाही. डिग्री ऑफ 0 इज नॉट डिफाइंड कारण ह्या 0 च्या डोक्यावर मी 3 लिहिलं तरी पण 0 राहणार आहे, 4 लिहिलं तरी पण 0च असणार आहे, 0 लिहिलं तरी पण 0च असणार आहे. म्हणजे इथं ह्याची डिग्री आपल्याला फिक्स सांगता येत नाही. म्हणून डिग्री ऑफ 0 इज नॉट डिफाइंड. डिग्री ऑफ कॉन्स्टंट इज 0 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असेल तर डिग्री 0 आणि 0 पॉलिनॉमियल असेल तर त्याची डिग्री नॉट डिफाइंड. 1 व्हेरिएबल मध्ये असेल तर सगळ्यात मोठा जो त्याचा पॉवर आहे तो त्याची डिग्री. 1 पेक्षा जास्त व्हेरिएबल मध्ये असेल तर त्यांचं सम करायचं आणि जो सम सगळ्यात मोठा येईल ती त्याची डिग्री असणार आहे. तर तुम्हाला लिहिता येईल. मग आता मी तुम्हाला काही क्वेश्चन देते त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिग्री लिहायची आहे. मी सांगितलेले जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्हाला आता लिहून घ्यायचे आणि त्याची डिग्री घ्यायची आहे. मग सगळ्यांनी वह्या काढून आता क्वेश्चन लिहून घ्यायला सुरुवात करा. राइट डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल्स. राइट डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल्स. मागच्या तासामध्ये तुम्हाला मी बायनॉमियल, ट्रायनॉमियल, मोनॉमियलचे एक्झाम्पल्स द्यायला सांगितले होते. आता तुम्हाला डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियलची डिग्री लिहायची. x⁵ plus 9x minus 8x² plus 7x minus 5. Number 2, 8a⁻6 plus a⁻10 minus 7a⁴ plus 28. Number 3,
माइनस 5/7 p क्यूब माइनस 9/2 p⁴ प्लस p. नंबर 4 m⁴ n⁵ प्लस m⁵ n⁵ n⁵ प्लस m⁻10 n⁻2 आणि नंबर 5 3p² क्यूब माइनस 4p क्यूब प्लस 5p⁴ q⁴. हे जे 5 एक्झाम्पल आहेत ह्या प्रत्येक एक्झाम्पलची तुम्हाला डिग्री काय आहे ती डिग्री लिहायची आहे. सगळ्यांनी हे एक्झाम्पल्स वहीवर व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि होमवर्क म्हणून तो सोडवून होमवर्कच्या वहीवर ठेवायचा आहे. आता आपण पुढे बघणार आहोत टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. याच्या आधी आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बघितले होते. त्याच्यामध्ये काय केलं होतं टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल मध्ये मोनॉमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल हे आपण बघितलं होतं. पण ते जे टाइप्स होते ते जे टाइप्स आहेत ते टाइप्स कशावर डिपेंड होते की त्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत. त्याच्यामध्ये एक टर्म असेल मोनॉमियल, 2 टर्म्स असतील बायनॉमियल, 3 टर्म्स असतील ट्राय, म्हणजे ते टर्म्सवर बेस्ड असलेले टाइप्स होते. आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन डिग्री. त्याची डिग्री कशी आहे त्याच्यावर त्या पॉलिनॉमियलचे टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. आता मी इथे काही एक्झाम्पल लिहिते. 3x + 4 5x² + 2x - 8 9x³ - 4x² - 7. आता इथं पहिल्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे. डिग्री आहे 1. इथं डोक्यावर 1 आहे. सगळ्यात मोठा जो पॉवर आहे तो 1 आहे म्हणून डिग्री 1 आता सांगितलं. इथं डिग्री किती होईल. डिग्री 2. आणि इथं या एक्झाम्पल मध्ये डिग्री किती होईल. डिग्री इथं 1 2 3 अशा प्रकारे डिग्री असलेले एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत. पण इथं डिग्री हा वेगवेगळ्या आहे पण त्याच्याप्रमाणे इथं त्याचे टाइप्स केलेले आहेत. त्या डिग्रीवरून आपल्याला टाइप्स सांगायचे. मग जर त्याची डिग्री 1 असेल म्हणजे साधं x y z फक्त एवढंच यूज केलं त्याच्या डोक्यावर काही नाही. x² नाही, x³ नाही, असं साधं तुम्हाला जेव्हा पॉलिनॉमियल दिलेला असतो त्या पॉलिनॉमियलला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल या टाइपला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर म्हणजे सिंपल, फक्त x y असं यूज केलेलं असेल तर. हा सेकंड मध्ये डिग्री 2 आहे म्हणून ह्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक
क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तुम्हाला परत 10वीला गेल्यानंतर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व करायचे आहे. त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2 हे लक्षात. आता याच्यामध्ये डिग्री 3 आहे. 3 डिग्री असेल तर इंडेक्सला आपण क्यूब म्हणतो. मग ह्या पॉलिनॉमियलला सुद्धा आपल्याला काय म्हणायचे, क्यूबिक पॉलिनॉमियल. तर हा काय झाला, क्यूबिक लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्यूबिक पॉलिनॉमियल. 3 डिग्री असेल तर क्यूबिक पॉलिनॉमियल, 1 डिग्री असेल तर लिनियर, 2 असेल तर क्वाड्रॅटिक, 3 असेल तर क्यूबिक. हे लक्षात आहे. आणि बाकीच्या याच्यापेक्षा मोठ्या डिग्री असेल तर त्याला आपण फक्त पॉलिनॉमियल. तिघांसाठीच फक्त स्पेशल नावं या ठिकाणी दिलेली आहेत. लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्यूबिक पॉलिनॉमियल्स हे 3 टाईप्स असं मोनॉमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल आहे. तसंच इथं पण लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्यूबिक हे 3च नावं या ठिकाणी टाईप्स ऑफ पॉलिनॉमियलमध्ये दिलेली आहेत आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता तुम्हाला याच्यावरून पण एक काय करायचंय, क्वेश्चन लिहायचा आहे. हा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे होमवर्कमध्ये. आता जर तुम्हाला क्वेश्चन दिलाय त्याला क्वेश्चन नंबर 1 करा आणि हा आता त्याच्या पुढे क्वेश्चन नंबर 2 होमवर्कमध्ये लिहा. राईट एनी 2 examples of linear, quadratic and cubic polynomial each. तुम्हाला लिनियर पॉलिनॉमियलचे 2 एक्झाम्पल, क्वाड्रॅटिकचे 2 आणि क्यूबिक पॉलिनॉमियलचे 2 एक्झाम्पल होमवर्क म्हणून लिहायचे आहेत. मग हे एक्झाम्पल लिहिताना तुम्हाला कसं लिहायचंय, तुम्हाला समजा डिग्री मी 5चं सांगते. डिग्री 5 असलेला तुम्हाला पॉलिनॉमियल लिहायचं आहे. डिग्री 5 असलेला पॉलिनॉमियल लिहायचं असेल तर कुठला पण एक व्हेरिएबल तुम्ही घ्या जी डिग्री 5 घ्या आणि हे घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्या सोबत जो कोएफिशियंट आहे तो 0 असणार नाही. तर 0 सोडून दुसरा कुठलाही नंबर तुम्ही लिहू शकता. आणि मग पुढे तुम्हाला कुठले नंबर ह्या 5 पेक्षा लहान इंडेक्स असलेले, पॉवर असलेले तुम्हाला काय लिहायचे टर्म्स लिहायचे. म्हणजे x⁴ लिहा, x³ लिहा, x² लिहा. हे तुम्ही पुढे कुठे काही लिहू शकता. इथं बाजूला तुम्ही कोएफिशियंट कुठलेही देऊ शकता. पण इथं मात्र 0 द्यायचा नाही किंवा इथं x असलेला टर्म तुम्ही नाही लिहिला, डायरेक्ट 5 लिहिलं तरी चालते. परंतु तुम्हाला डिग्री 5 असलेला पॉलिनॉमियल लिहायचा असेल तर 5 हा हायेस्ट इंडेक्स द्यायचा, बाकीचे त्यापेक्षा कमी असलेले इंडेक्स द्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला डिग्री 5 वर असलेले पॉलिनॉमियल पण लिहिता येतील. तसंच तुम्हाला लिनियर लिहायचं म्हणजे फक्त x घ्यायचं किंवा y घ्यायचं, x घ्यायचं. हे फक्त x घेतलं तर 3x हा पण लिनियर पॉलिनॉमियल झाला. सोबत तुम्ही ह्याच्यामध्ये कुठला पण एक नंबर ऍड करू शकता. पण तुम्ही असं 3x घेतलं तर सोबत x² असं घ्यायचं नाही तर ते लिनियर राहत नाही. तर फक्त x, y, z अशा प्रकारे तुम्ही यूज करून कुठल्याही प्रकारचं लिनियर पॉलिनॉमियल लिहू शकता. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तर त्याच्यावर डिग्री तुम्हाला 2 लिहायची. तर ते झालं क्वाड्रॅटिक. फक्त हे 2 असलेले टर्म असणं फक्त महत्त्वाचं आहे. क्यूबिक म्हणल्यानंतर 3, तर 3 असणं महत्त्वाचं आहे. सोबत त्याच्यासोबत एक पण टर्म असेल नसेल तरी पण काही फरक पडत नाही. तर क्यूबिक पॉलिनॉमियल पण तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. तुमच्या मनाने फक्त हायेस्ट जो इंडेक्स आहे तो क्वाड्रॅटिक, क्यूबिक किंवा लिनियर जे विचारले त्याच्याप्रमाणे असायला पाहिजे. त्यानंतर होमवर्क मधला तिसरा क्वेश्चन लिहा. होमवर्क साठीचाच क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, राईट any 2 polynomials
having degree 4 and 5 each. कोणते पण दोन पॉलिनॉमियल 4 डिग्री असलेले दोन पॉलिनॉमियल लिहायचे आणि 5 डिग्री असलेले दोन पॉलिनॉमियल तुम्हाला लिहायचे आहे. लिहिता 5 डिग्री असलेले पॉलिनॉमियल हे तुम्ही मनाने लिहायचे, व्हेरिएबल पण तुम्ही मनाने यूज करायचा आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क मध्ये क्वेश्चन नंबर 3 साठी लिहून घ्या. आता आपण बघितलं डिग्री, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. आता हे जे पॉलिनॉमियल्स आहेत या पॉलिनॉमियल्सला लिहिताना आपण कसं लिहितो, त्याचे कुठले कुठले फॉर्म्स असतात ते आपल्याला बघायचं आहे. आता एक पॉलिनॉमियल घेतला 3x⁴ प्लस 4x² माइनस 3x³ प्लस 8x माइनस. आता हा जो पॉलिनॉमियल आहे या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल कुठले यूज केलेला आहे x. मग या पॉलिनॉमियलला तुम्ही नाव देऊ शकता. या पॉलिनॉमियलला p लिहायचं आणि कंसामध्ये याच्यामध्ये जो व्हेरिएबल तुम्ही यूज केलेला आहे त्याचं नाव x. म्हणजे हा पॉलिनॉमियल कुठला झाला p ऑफ x. आता तुम्हाला आणखी दुसरा पॉलिनॉमियल घ्यायचा आहे. मी दुसरं एक्झाम्पल देते. मी अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल दिलं. इथं आता हा पहिला पॉलिनॉमियल आहे. ह्या दोन्ही पॉलिनॉमियलचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मग याला तुम्हाला नाव देताना q द्यायचं आणि q ऑफ x व्हेरिएबल x. इथे जर मी y व्हेरिएबल यूज केला तर q ऑफ y. इथे m व्हेरिएबल यूज केला q ऑफ m. जो व्हेरिएबल यूज केला तो ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि ह्याला p q r अशा प्रकारे या पॉलिनॉमियलला 2-3 पॉलिनॉमियल असतील तर तुम्ही अशा प्रकारे p ऑफ x q ऑफ x असे नाव द्यायचे आहे. आता आपल्याला ह्या पॉलिनॉमियलचे फॉर्म बघायचे, म्हणजे हा पॉलिनॉमियल कशा फॉर्म मध्ये लिहिता येईल. पहिल्यांदा आहे स्टँडर्ड फॉर्म. हा पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये जेव्हा आपल्याला पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल सॉल्व करायचे तेव्हा तो पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलेला असणं गरजेचं असतं. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल लिहून ते पॉलिनॉमियल ते एक्झाम्पल सॉल्व केलेले असतं. स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर याच्यात आपण जेव्हा स्टँडर्ड फॉर्म लिहितो, स्टँडर्ड फॉर्म, तर काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म लिहिताना सगळ्यात मोठा इंडेक्स असलेला, सगळ्यात मोठा पॉवर असलेला टर्म सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे हा पॉलिनॉमियल आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा आहे. म्हणजे उतरत्या क्रमाने. कोणाच्या उतरत्या क्रमाने, ज्याचे व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलच्या इंडेक्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. आता इथे सगळ्यात मोठा इंडेक्स 4 आहे, म्हणजे सगळ्यात पहिला टर्म कुठला येईल 3x⁴. आता 4 नंतर 2 आहे, 3 आहे, 1 आहे, म्हणजे 4 नंतर येणारा क्रम कुठला आहे 3 आहे. म्हणजे 4 पेक्षा लहान असलेला नंबर 3 म्हणजे हा टर्म याच्या पुढे. हा टर्म लिहिताना ह्याचं जे मागचं साइन आहे त्या साइन सोबत तुम्हाला इथं लिहायचे, म्हणजे हा टर्म -3x⁴ असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला -3x⁴. आता 3 झाल्यानंतर 3 पेक्षा लहान 2 दिसतो. इथे लिहा 4x². 2 पेक्षा लहान 8x प्लस 8x आणि त्याच्यापेक्षा लहान -7. आता हे कसं झालं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 4 3 2 1 आणि इथं काय नाही म्हणजे 0. हा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय आहे त्याचा स्टँडर्ड फॉर्म असणार आहे. आता याला पण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं.
स्टँडर्ड फॉर्म. काय येईल मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये? सगळ्यात मोठा 9 आहे म्हणून पहिली टर्म 5x⁻9. त्याच्यापेक्षा लहान 6 4x⁻6. त्याच्यापेक्षा लहान 5 -6x⁻5. त्याच्यापेक्षा लहान x² -8x. हे झालं पहिला फॉर्म. कुठला आहे? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे त्याला तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मधल्या इंडेक्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला हाच जो पॉलिनॉमियल आहे याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं. आता इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय? इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे याच्यामध्ये जर कुठल्या टर्म्स मिसिंग टर्म्स असल्या, मिसिंग टर्म्स म्हणजे बघा आता 4 आहे, 4 नंतर डिसेंडिंग मध्ये 3 यायला पाहिजे. बरं एकदा 3 ची टर्म नसेल तर ते तुम्हाला 0 कोएफिशियंट घेऊन 3 ची टर्म घ्यायची. जर 2 ची नसेल तर 0 कोएफिशियंट घेऊन 2 ची टर्म घ्यायची. इथं आपण जेव्हा बघतो या एक्झाम्पल मध्ये 4 3 2 1 0 हे सगळे कंटिन्यू मध्ये टर्म आलेले आहेत. म्हणजे हाच त्याचा काय आहे? इंडेक्स फॉर्म. याच्यामध्ये कुठलाही चेंज करायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे पहिलं दिलेले एक्झाम्पल हे इंडेक्स फॉर्म मध्येच दिलेलं आहे. आता या एक्झाम्पलचा जेव्हा आपण विचार करतो, आता इथे बघा पहिला हायेस्ट टर्म 9 आलाय, पॉवर 9 आहे. मग 9 च्या नंतर 8 यायला पाहिजे. इथे 8 दिसायले कुठं? नाही. हे लिहिताना काय करायचं? इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना 5x⁻9. आता तुम्हाला 8 लिहायचे, 9 नंतर 8 यायला पाहिजे पण 8 आपल्याकडं नाही, तर त्याला जो 8 मिसिंग आहे त्याच्या जागेवर आपल्याला 0 लिहायचे. 0x⁻8 प्लस चिन्ह देऊन 0x⁻8. आता 8 नंतर 7 यायला पाहिजे, 7 पण या ठिकाणी मिसिंग आहे तर प्लस 0. 7 नंतर 6 पाहिजे, 6 आहे म्हणजे हा टर्म घेऊ 4x⁻6. परत 6 नंतर 5 यायला पाहिजे, 5 आहे -6x⁻5. 5 नंतर 4 असायला पाहिजे, 4 आहे का इथं? 4 नाही, मग 4 मिसिंग आहे म्हणून 0x⁻4. 4 नंतर 3 पाहिजे, 3 पण नाही, x⁻3. 3 नंतर 2 पाहिजे, 2 असलेला टर्म आहे -x². 2 नंतर 1 पाहिजे, मग 1 पण इथं नाही म्हणून प्लस 0x⁻1 म्हणजेच x. आणि परत शेवटी कॉन्स्टंट पाहिजे 0x⁻1 झाल्यानंतर x⁻0 म्हणजेच कॉन्स्टंट पाहिजे, तर इथं कॉन्स्टंट पण नाही म्हणून इथं 0. म्हणजे हा जो पॉलिनॉमियल आहे हा पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मिसिंग झालेल्या टर्म्स लिहित पूर्ण पॉलिनॉमियल लिहिणे त्याला म्हणायचं त्याचा इंडेक्स फॉर्म. 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि 0 अशा प्रकारे हे आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. याला इंडेक्स फॉर्म असं म्हणायचं. त्यानंतर आहे कोएफिशियंट फॉर्म. तर कोएफिशियंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कोएफिशियंट म्हणजे दिलेल्या व्हेरिएबल सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आलेला नंबर. मग आता इथं कोएफिशियंट काय दिल्याचं आपण कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म लिहिताना तुम्हाला काय करायचं? ब्रॅकेट करायचे. कोएफिशियंट फॉर्म साठी एक ब्रॅकेट करायचे आणि ब्रॅकेट करून कोएफिशियंट फॉर्म लिहिताना तुम्हाला सुरुवातीला हा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा आहे. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहूनच तुम्हाला काय करायचं? त्याचा कोएफिशियंट फॉर्म लिहायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. इंडेक्स फॉर्म नंतरच कोएफिशियंट. डायरेक्ट तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं तर याचा तुम्ही कोएफिशियंट फॉर्म लिहायचा नाही, तर त्याला आधी इंडेक्स फॉर्म मध्ये लिहून परत थर्ड स्टेपला तुम्हाला कोएफिशियंट फॉर्म लिहायचा आहे. आता हा इंडेक्स फॉर्म जो आहे इथले कोएफिशियंट आपण लिहू. पहिला कोएफिशियंट 3 आहे, 3 कॉमा द्यायचा. दुसऱ्या टर्म मध्ये कोएफिशियंट -3. तिसऱ्या टर्म मध्ये कोएफिशियंट +4. चौथ्यामध्ये 8 आणि पाचव्यामध्ये -7.
तर हे कोइफिशियंट लिहिणं म्हणजे कोइफिशियंट फॉर्म. हे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सगळे कोइफिशियंट लिहायचे, बस एवढंच. याला म्हणायचं कोइफिशियंट फॉर्म. इथं ब्रॅकेट पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 5, दुसऱ्याचा 0, तिसऱ्याचा परत 0, परत 4 -6 0 0 -8 0 आणि आता बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोइफिशियंट आले. 10 कोइफिशियंट आले याचा अर्थ हायेस्ट इंडेक्स किती आहे? 9. कारण एक काय असतो? हा शेवटचा कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे. हा कॉन्स्टंट आहे म्हणून शिल्लक किती राहिले? 9 राहिले कोइफिशियंट. 9 कोइफिशियंट आहेत म्हणजे या इथं या टर्मसाठीची डिग्री किती आहे? 9 आहे. 9 टर्म 9 डिग्री 9 पॉवर असलेला इथं पहिला टर्म असणार आहे. म्हणजे इथं 9 8 7 6 4 5 4 3 2 1 अशा प्रकारे हे कोइफिशियंट आलेले आहे. म्हणजे याच्यावरून पण तुम्हाला डिग्री सांगता येते. आता इथं बघा किती आहेत? 1 2 3 4 1 2 3 4 5 कोइफिशियंट आलेले आहेत. 5 मधला हा शेवटचा काय आहे? कॉन्स्टंट आहे का? तर राहिले किती शिल्लक? 4. म्हणजे डिग्री किती आहे? 4. या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 4. म्हणजे कोइफिशियंट वरून तुम्हाला डिग्री म्हणजे कोइफिशियंट फॉर्म वरून तुम्हाला हे तयार करता इंडेक्स फॉर्म तयार करता येतो. आणि इंडेक्स फॉर्म वरून कोइफिशियंट फॉर्म तयार करता येतो. कुठला पण एक व्हेरिएबल घ्या आणि तो व्हेरिएबल बाजूला ठेवून डिग्री लिहून अशा प्रकारे तुम्ही याला इंडेक्स फॉर्म मध्ये ट्रान्सफर करू शकता. आलं लक्षात? स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म आणि कोइफिशियंट फॉर्म. दिलेले पॉलिनॉमियल हे या 3 फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येतात. तर आता आपण याच्या पुढचा जो दिलेला होमवर्क जो आहे तो होमवर्क सगळ्यांनी व्यवस्थितपणे लिहायचा आहे. या पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.